सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रीतून विनापरवाना उभारणाऱ्या पुतळ्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे कुलदीप जंगम या तिघांची एक संयुक्त समिती गठीत करण्यात आली असून या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या गावात विनापरवाना पुतळे उभा केले जातील त्या गावातील स्थानिक प्रशासनाला पुतळे उभारणीसाठी जबाबदार धरून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रात्रीतून महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा प्रसंग यापूर्वी घडलेला होता. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने आता काही कडक नियम केलेले आहेत. या नियमानुसार ज्या गावामध्ये विनापरवाना पुतळे उभारले जातील त्या गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना त्यांच्या पदाला मुकावं लागणार आहे. ज्या गावामध्ये अशा पद्धतीनं विनापरवाना पुतळे उभारले जातील त्या ठिकाणचे महसूल प्रशासनातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी तसेच ग्रामसेवक यांनाही जबाबदार करण्यात येणार आहे आणि गावच्या पोलीस पाटलाला देखील जबाबदार धरून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आता गाव पातळीवर रात्रीतून उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यावरती बहुतांशपणानं ग्रामस्थांचं लक्ष राहणार आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी आता ग्रामस्थांना आणि ग्रामीण प्रशासनाला सजग राहावं लागणार आहे. या निर्णयामुळं जनतेतून या निर्णयाचं स्वागत केलं जात असतानाच आता याची अंमलबजावणी कितपत होणार याकडं सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे.